श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। वैर्याधिकृतमन्त्रादि प्रयोगयस्य कीर्तनात् नश्यन्ति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि त्वम्। गुरुवाणी पुष्प 6 मधील मनाची एकाग्रता या अध्यायाचं मी पठण करीत आहे। या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, जीवनात मनाची एकाग्रता साधणे हे फार महत्त्वाचे आहे। हा विषय अवघड आहे। ज्याने पूर्वजन्मामध्ये अष्टांग योग साधना सिद्ध केली असेल त्यालाच ह्या जन्मामध्ये मनाची एकाग्रता लाभेल व या जन्मामध्ये त्याची ध्यानधारणा व तपश्चर्या व्यवस्थित होऊ शकेल। मन एकाग्र होण्यासाठी पूर्वसंस्कारांचा फार चांगला उपयोग होतो। त्यामुळे समाधी अवस्थेपर्यंत प्रगती होऊ शकते। त्यानंतर सहज समाधी आपोआप लागते। परंतु अष्टांग योग साधना ही सामान्य माणसांना अवघड वाटते। अष्टांग योग साधनेतील प्रगतीचे एकूण 8 टप्पे किंवा पायऱ्या आहेत। प्रत्येक पायरीसाठी अतिशय कष्ट घ्यावे लागतात। प्रत्येक पायरीची योग्य साधना सफल होईलच असे नाही। यासाठी फार अभ्यास करावा लागतो। अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा केला जाणारा प्रयत्न। तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी आम्ही जो मार्ग दाखवतो तो शांतपणे पूर्ण श्रद्धा ठेवून बिनतक्रार आचरणात आणा व आत्मसात करा। मनात कसलाही संदेह संशय ठेवू नका व त्यानुसार आचरण करा। हळूहळू तुमची प्रगती होऊन निश्चित फळ मिळेल। जर आम्ही तुम्हाला दररोज अर्धा तास उपासना करायला सांगितली असेल तर केवळ आज्ञा पाळण्यासाठी उपासना करू नका। मला स्वतःला प्रगती साधायची आहे, उन्नती करायची आहे, उपासना करणे हे माझे कामच आहे, कर्तव्यच आहे, अशा कर्तव्य बुद्धीने उपासना करा। उपासना तर अर्ध्याच तासाची आहे। आता कुठे 20 मिनिटं झाली आहेत, अजून 10 मिनिटं बाकी आहेत। ही 10 मिनिटं कशी संपतील बरे, अशी भावना जर मनात असेल तर मन एकाग्र कसे होणार। भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये एका ठिकाणी उल्लेख केला आहे की वैराग्य पाळल्याने व अभ्यास केल्याने मन एकाग्र होऊ शकेल। वैराग्य म्हणजे विवेक होय व अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा केलेला प्रयत्न होय। संसारी माणसांना वैराग्य पाळणे अशक्य आहे। म्हणून त्यांनी सर्व गोष्टींचा विचार करून तारतम्याने पुन्हा पुन्हा उपासना करून सातत्य ठेवावे व कोणत्याही परिस्थितीत उपासना चालू ठेवावी, खंड पडू देऊ नये, असा अभ्यास या शब्दाचा अर्थ घ्यावा। संसार सुखावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवून शारीरिक प्रवृत्ती संयमित करून शक्तीचा संचय वाढवावा। असे केल्याने मन निश्चित उन्नत अवस्थेकडे जाते। मनात उच्च, चांगले व विधायक विचार असतील तर ते निश्चित उन्नत अवस्थेकडे जाते। पण मनात विकार व वाईट विचार असतील तर ते नीच अवस्थेकडे जाते। अशा वेळी देवाचे स्मरण चालू ठेवावे। क्षुद्र विचारांना जाणीवपूर्वक घालवा, कारण ते मनात फार लवकर प्रवेश करतात। क्षुद्र विचार हे अन्न दोषामुळे येतात। जर अन्न शिळे, निषिद्ध, अभक्ष्य असेल तर अशा अन्नामुळे पुष्कळ दोष निर्माण होतात। मनात वाईट विचार येण्याचे दुसरे कारण म्हणजे वाईट संगत होय। उदाहरणार्थ, 4 चोर चोरी करण्यासाठी एकत्र आले तर त्या सर्वांचे विचार एकच असतात। एक जण बातमी आणतो तर दुसरा माहितीच्या आधारे योजना आखतो, तिसरा हत्यारे गोळा करतो, चौथा कृती कशी करावी याची माहिती देतो। या चौकडीमध्ये जर एखादा नवशिका गेला तर तोही या चौकडीप्रमाणेच वागेल व विचार करेल, तेव्हा वाईट संगत टाळणे अति आवश्यक आहे। आपल्या आश्रमात आल्यानंतर प्रत्येकाला
चांगला संत सहवास मिळतो. मन स्वच्छ शुद्ध करण्याचे हे उत्तम ठिकाण आहे. जो कोणी येतो तो स्वतःच्या सर्व काळज्या विसरतो, कारण या जागेत मांगल्य वास करीत आहे. याचा प्रत्येकाने अधिकाधिक लाभ करून घ्यावा. मन एकाग्र होऊ लागले की निरनिराळे चांगले अनुभव वेळोवेळी येऊ लागतील. असे झाले म्हणजे समजावे की आपला मार्ग योग्य व बरोबर आहे. जर खूप उपासना वाढली, मन खूप एकाग्र होऊ लागले, मनाची अवस्था उच्च होऊ लागली, तर तुम्हाला मागचा जन्म देखील आठवू लागेल. पुष्कळ हुशार व विद्वान माणसे ग्रंथ वाचन करतात, अभ्यास करतात, आपसात चर्चा करतात, परंतु त्यांचे समाधान होत नाही. त्यांना काही ना काही शंका राहतातच. असे लोक जेव्हा आमच्या दर्शनाला येतात तेव्हा ही गोष्ट आमच्या कानावर घालतात. त्यांच्या मनाला शाश्वत शांती व समाधान का मिळत नाही याविषयी ते आमच्याकडे चौकशी करतात. मी त्यांना मार्गदर्शन करतो की कोणतीही गोष्ट वाचताना, चर्चा करताना, अभ्यास करताना वा प्रार्थना करताना आपण स्वतः कोण आहोत हे संपूर्णपणे विसरायला पाहिजे. ज्याप्रमाणे पोहण्याचा आनंद मिळवण्यासाठी पाण्यात उडी मारून स्वतः पोहण्याचे शिकावे लागते, केवळ काठावर उभे राहून तो आनंद मिळवता येत नाही, त्याप्रमाणेच अभ्यास व प्रार्थना करताना संपूर्ण समरस होऊन केले पाहिजे. मीपणा विसराव्यास पाहिजे, म्हणजे कालांतराने मनाला शांतता व समाधान मिळेल. विशेषतः धार्मिक ग्रंथ वाचताना तिराहित किंवा समीक्षक म्हणून ती पुस्तके वाचू नका. माझ्या कपड्याला जराही डाग लागलेला मला सहन होत नाही. दररोज सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून मी पूजेसाठी बसतो. पूजा करताना देवाला केशरलेपन, अत्तरलेपन, चंदनलेपन वगैरे करतो. देवाची पूजा करताना मी देवाशी इतका समरस होतो की देव आणि मी एकच आहोत अशी प्रबळ भावना मनात उत्पन्न होते. असे परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, पूजा करताना अंगावरील कपड्यांना केव्हा हात लागतात किंवा पुसले जातात हे कळत नाही. पूजा करताना किती वेळ लागतो याचेही भान राहत नाही. पूजा संपल्यानंतर अंगावरील कपड्यांना केशराचे, अत्तराचे किंवा चंदनाचे डाग दिसतात तेव्हा लक्षात येते की हे तर आपल्या हाताचेच डाग आहेत. इतकी मनाची एकाग्रता हवी. वाचताना, लिहिताना, अभ्यास करताना, प्रार्थना करताना स्वतः कोण आहोत हे विसरून एकाग्र होऊन संपूर्ण समरस व्हाल, तेव्हा कालांतराने मनाला शांतता व समाधान मिळेल. मन एकाग्र होण्याचे मर्म समजेल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादाच्या पठणासाठी आणि श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.